बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट। राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत युतीच्या संदर्भात मोठं वक्तव्य केल्याची माहिती समोर येते। 20 वर्षांच्या नंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय असा सवाल राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना विचारला। मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहामध्ये झालेल्या मनसेच्या मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी एका पद्धतीने युतीचा हा राजमंत्रच दिल्याचं मानलं जात आहे। राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्याचे समोर येत आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, मतदार याद्यांवरती काम करा, त्या तपासा, जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकांच्या अनुषंगाने सोबत घ्या असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात, त्यासोबतच त्यांनी युतीच्या संदर्भात सूचना दिल्यात अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। मुंबईमध्ये कुणीही एकत्र आलं तरी महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली। मला असं वाटतं त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी, मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी, मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी। कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही। उद्धव ठाकरेंनी उद्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामधील पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनामधून आणि डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरेंवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती आज सुनावणी झाली। राज ठाकरेंच्या विरोधामधल्या याचिकेवरती उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होतीये। सर्वोच्च न्यायालयाने याचिका मागे घेण्याचं सुचवलं। सरन्यायाधीश भूषण गवई आणि के विनोद यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे। बच्चू कडू 6 ऑगस्टला राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। पुढील आंदोलनाच्या संदर्भात बच्चू कडू राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये जुंपली आहे। बावनकुळेंनी केलेल्या टीकेवरती बच्चू कडू यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात का बोलत नाही असा सवाल सुद्धा बच्चू कडू यांनी विचारला आहे। आक्रोश जर रस्त्यावर येत असेल आणि त्याला तुम्ही नौटंकी म्हणत असाल तर त्या शेतकऱ्याला शिव्या देणं बंद करा बावनकुळेजी। ही चांगली गोष्ट नाही आहे। आणि तुम्ही काही दिले तर स्वतःच्या घरून दिले नाही। मुख्यमंत्री काय वखाले गेले होते का? तर मेहनत करून दिले। आमचे पैसे आहे, आमचा अधिकार आहे आणि टोमणे मारणं बंद करा। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेच्या नुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्याला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील दिसतोय। नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यात। लातूर जिल्ह्यामधल्या औसा नगरपालिकेची निवडणूक ही 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली। तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांतर्फे सुप्रीम कोर्टाचे आभार मानले। नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका होतील याचा आनंद आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत असल्याचं फडणवीस म्हणाले। जुन्या ओबीसी आरक्षणाप्रमाणेच या ठिकाणी निवडणुका घ्या, तीच डायरेक्शन आता कन्फर्म झालेली आहे। त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे त्या ठिकाणी या निवडणुकीत राहणार आहे। 2022 प्रमाणे नाही तर 2017 प्रमाणेच या ठिकाणी या निवडणुका होतील। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। खरं तर ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला। 14 कोटी जनता ज्या निवडणुकीची वाट बघत होती तो निर्णय आता झालेला आहे। मला वाटतं आता लवकर निवडणुका होतील आणि 13,000च्या वर जागा ज्या पंचायत ते महानगरपालिकेपर्यंत आता लोकप्रतिनिधीच्या आहेत त्या जागा निवडणुकीने भरण्यात येतील। धनंजय मुंडे यांनी 4.5 महिन्यांपूर्वी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण अद्यापही शासकीय निवासस्थान सोडलं नसल्याची बाब समोर आली आहे।
बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडे यांना दंड सुद्धा ठोठावण्यात आलाय आणि याची रक्कम आता 42 लाखांच्या घरात पोहोचली आहे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपद हे छगन भुजबळ यांना मिळालं, पण सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अद्यापही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. बंगल्याच्या संदर्भात धनंजय मुंडेंसोबत चर्चा झालेली नाही, यावरती मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील असं छगन भुजबळांनी म्हटलंय. 30 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे, मंत्र्याची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काही व्यवस्था आहे ते पाहत राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करावं. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच आहे असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध रंगण्याची चिन्ह निर्माण झाली. परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं. काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं. त्याविषयी मला हे फक्त माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले. परिणय फुके यांनी ते शिवसेनेचा बाप आहे असा उल्लेख जो केला तो अत्यंत निंदनीय आहे. परिणय फुके यांना यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीनं लोकोपयोगी कामांचा युद्धपातळीवरती आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूमची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये मुंबईमधल्या या सगळ्या कामांचा आढावा घेण्यात आला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामधल्या विकास कामांची माहिती घेतली आहे. मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रोसह विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. यामध्ये 33 इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टच्या संदर्भात आढावा घेण्यात आलाय. दरम्यान पुणे मुंबई मिसिंग लिंक डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. जे प्रमुख मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, ठाणे, भिवंडी, कल्याण, वडाळा, कासरवडवाली, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी, अंधेरी ते आपलं जे एअरपोर्ट आहे तिथपर्यंत, दहिसरपासनं मीरा भाईंदरपर्यंत आणि जी अंडरग्राऊंड मेट्रो 3 आहे या सगळ्यांची अडचणी सोडवणे आणि त्याची कंप्लिशनची डेट ठरवणे असं काम आज आम्ही केलेलं आहे. बीडीडी रहिवाशांना पुढील आठवड्यामध्ये घराच्या चाव्या मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली. बीडीडी चाळीच्या संदर्भातलं देखील काम जे आहे ते अत्यंत वेगाने करणे या संदर्भात आज आढावा घेतला. त्यांच्याही काही अडचणी होत्या, त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. पहिल्या टप्प्याच्या बीडीडीच्या चाव्या या आता लवकरच आपण पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करतो. महादेव मुंडे प्रकरणामधील संशयित मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत. आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात मोठा दावा केला. एसआयटी पथकामध्ये संतोष साबळे यांचा समावेश करा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केली. अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिक कराडचे एकदम जवळ आहेत, कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील, ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की एसआयटी आता जे फॉर्म झालेत, कुमावत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी. जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत. महादेव मुंडे हत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यानं एबीपी माझासोबत बोलताना ही मागणी केली आहे. त्यासोबतच ज्ञानेश्वरीताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं होतं त्याचं नाव पुढे करा असं आव्हान सुद्धा सुशील कराड यांनी दिलं आहे. कुठंतरी उठायचं, कुणीतरी जोडायचं, ह्यांना प्लॉट पाहिजे होता, ह्यांना फलानं पाहिजे होतं. बरं ठीक आहे बाबा, त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली होती. मग कोण ऑफर घेऊन आलं तर त्याचं नाव पुढं करा ना, त्याचं नावानिशी सांगा. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचे आरोप फेटाळणाऱ्या सुशील कराड याला महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उत्तर दिलंय. महादेव मुंडे आणि सुशील कराड यांच्या वडिलांचा परिचय नव्हता.
तर मग सानप यांना फोन कोणी केला असा सवाल सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विचारला आहे. चोर करून कोणी चोरी केली म्हणेल का? मग खून करून कोणी आम्ही खून केलाय म्हणेल का? मोप ह्यांची ओळख नव्हती, काही नव्हती, पण ह्यांनी मग पोलीस स्टेशनला फोन का केले? जो कोणी आरोपी आहे, जो कोणी ह्या खुनात इन्व्हॉल्व आहे, त्यांनाच आम्हाला सजा करायची आहे. आम्ही मग 21 महिने हा प्रशासनाचे चक्र कशामुळे खात राहिलं? आम्हाला लोकांचं घर जाळायचं नव्हतं. बीडच्या गोट्या गीते आणि तांदळे नावाच्या तरुणांनी मुंबईमध्ये जाऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती असा दावा सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केला. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गीते हा मला धमकी देण्याचं काम करतोय असं आव्हाड यांनी म्हटलं. यानंतर विजयसिंह बांगर यांनी हा दावा केलाय. तांदळीनी गोट्या गीतेनी जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रेखी केली अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती. मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती. त्याच्यामुळे ह्या तांदळावर आणि ह्या गोट्या गीतेसारख्या आणि तांदळासारख्या ठराविक गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी एवढीच त्यांच्याकडून आशा आहे. नांदणी मठामधून नेलेली महादेवी हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित असून तिची प्रकृती सुधारत असल्याचं वनताराकडून सांगण्यात आलंय. वन्यजीव विभाग तसंच जैन मठानं याचिका दाखल करून संमती न्यायालयाकडून मिळवलेली आहे, तर हत्तीणीला परत पाठवलं जाईल अशी भूमिका सुद्धा संग्रहालय प्रशासनानं घेतली आहे. पेटा या संस्थेने कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यामधील 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीच्या संदर्भात नोटीस पाठवली. या नोटिशीमध्ये पेटानं या मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची माहिती सुद्धा जाणून घेतली आहे. आणि यामुळे हत्तींच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या इतर संस्था आणि व्यक्तींमध्ये सुद्धा या संदर्भात जागरूकता निर्माण झाली आहे. मुंबईच्या दादरमधल्या कबुतरखान्यावरती ताडपत्री टाकण्यात आली. जे कोणी इथे कबुतरांना खायला देईल त्याच्यावरती 500 रुपयांचा दंड आणि गुन्हा सुद्धा दाखल केला जातोय. मात्र ताडपत्री टाकल्यानंतर या ताडपत्रीच्या वर आणि याशिवाय आजूबाजूची दुकानं आणि इमारतींवरती ही कबुतरं जाऊन बसली आहेत. न्यायालयाने विचारपूर्वक निर्णय दिलाय, त्यामुळे त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे असं आवाहन या संदर्भात संदीप देशपांडे यांनी केलं. निसर्गाला निसर्गासारखंच जगूया. जेव्हा न्यायालयाने आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे. न्यायालयाने काहीतरी समजून आदेश दिला असेल. मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्या कबुतरखाना आणि नांदणी मठाच्या मुद्द्यांवरती बैठक बोलावली. या दोन्ही विषयांवरती कोर्टानं निर्णय दिला असला तरी लोकांच्या भावना लक्षात घेता मध्यमार्ग काही काढता येईल का यावरती बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती आहे. नांदणीचा विषय आणि कबुतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे. कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत. पण जनभावना ही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.